मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून एका 13 वर्षाच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी मोहोळ पेनूर तालुका मोहोळ येथे घडली। यशराज धर्मराज डोके वय 13 असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे। या संदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेनूर येथील धर्मराज डोके हे कुटुंबासमवेत टेकळे वस्ती पेनूर येथे राहत असून ते शेती करून उपजीविका करतात। दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही या रागातून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला। बराच वेळ झाला तरी यशराज घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबियांनी लोखंडी रॉड घालून दरवाजाची कडी तोडली। त्यावेळी यशराज हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। त्याला तात्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत। Right now and press the bell icon. Never miss an